मित्रांनो, रोज लाखो प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण भारतभर पसरलेलं रेल्वेचं जाळं या स्टेशन पासून सुरू होतं. हो, आज आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वेची जन्मभूमी असलेलं ठाणे स्टेशन आणि त्याचा रंजक इतिहास. इतिहासात जरा मागे वळून पाहूया. 16 एप्रिल 1853 दुपारी 3:35 14 डब्याची एक रेल्वे बोरीबंदर म्हणजेच सध्याचं CST स्टेशनवरून निघाली. तिला सिंध, सुलतान आणि साहेब हे 3 वाफेचे इंजिन ओढत होते. फक्त 57 मिनिटांनी ही रेल्वे आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर म्हणजेच ठाणे स्थानकामध्ये आली आणि ह्या एका प्रवासाने पूर्ण इतिहास बदलला. नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पंधुरकर स्वागत करतोय तुमचं माझ्या युट्यूब चॅनल कोकण कॅनव्हास वरती. मी आता उभा आहे ठाणे स्टेशनच्या बाहेर. काळ बदलला आणि ठाणे स्टेशनही बदलले. आज ठाणे स्टेशनचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसतो. ठाणे स्टेशन हे भारतातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे. रोज 6 लाखापेक्षा जास्त प्रवासी येथून प्रवास करतात. ठाणे स्टेशन हे 10 प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेंट्रल मेन लाईन, वाशी आणि पनवेलला जोडणारी हार्बर लाईन, त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या एकमेकांना जोडतो. ठाणा वेस्टला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ तुम्हाला मुख्य तिकीट काउंटर दिसेल. अगर आपण ठाणा ईस्टला असाल तर सॅटिस ब्रिजच्या खाली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 10च्या बाजूला तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल. रांगेत उभं राहणं टाळायचं असेल तर इथे स्टेशनवरील ATM मशीन किंवा मोबाईलमधील UTS ॲपचा नक्की वापर करा. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून दादर, परेल आणि CSTला जाणाऱ्या धीम्या लोकल सुटतात. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून तुम्हाला डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा येथे जाण्यासाठी धीम्या लोकल भेटतील. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ठाण्याकडून सुटणाऱ्या कल्याण, बदलापूर, कर्जत या स्लो लोकल तुम्हाला भेटतील. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून CSTकडे जाणाऱ्या धीम्या लोकल तुम्हाला भेटतील. जर तुम्हाला फास्ट लोकल पकडायची असेल तर कल्याणच्या दिशेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि CSTसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर जावे लागेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वरून एक्सप्रेस गाड्या सुटतात. माझी आवडती जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून सुटते. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वरून नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लोकल धावतात. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर आलेली लोकल 6 वाजून 6 मिनिटांनी मित्रांनो, रोज 6 लाखापेक्षा जास्त प्रवासी सुखरूप प्रवास करतात. पण हा अवाढव्य गाडा अविरतप्रमाणे चालवण्यासाठी पडद्यामागच्या खऱ्याखुऱ्या हिरोजचा आभार मानणे हे खूप गरजेचं आहे. सर्वात आधी कौतुक करूया आपल्या लोको पायलट्स आणि मोटरमॅनचे. मुसळधार पाऊस असो की गर्दीचा ताण, रात्रीचा वेळ असला तर इथे आपल्या प्रवाशांना स्टेशनपर्यंत बरोबर पोहोचवतात. त्यानंतर येतात स्टेशन मास्टर. ट्रेनचे वेळापत्रक, शेकडो लोकल आणि एक्सप्रेसचे टायमिंग सांभाळणं सोपी गोष्ट नाही, पण हेच कौशल्य खरोखर कौतुकास्पद आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही ठाणे स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्याचे कठीण काम येथे स्वच्छता विभाग करते. प्लॅटफॉर्म आणि ट्रॅक क्लीन ठेवणं हे काम अमूल्य आहे. अचानक कोणाचीही तब्येत बिघडल्यास किंवा प्रवासात होणाऱ्या अपघातात तातडीने धावून येणारे वैद्यकीय कर्मचारी ठाणे स्टेशनचे देवदूत आहेत. त्याचबरोबर रेल्वे पोलीस आणि या सगळ्या हिरोंना आमच्या चॅनलतर्फे मानाचा मुजरा. ठाणे स्टेशनचा अनुभव
वडापावशिवाय अपूर्ण आहे. तसेच स्टेशनबाहेर बस आणि ऑटोसाठी गर्दी नियंत्रित करण्यासाठी बनवलेला सॅटिस पूल येथील ट्रॅफिक मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण आहे. याप्रमाणे दादर स्टेशनची गर्दी कमी करण्यासाठी प्रभादेवी हे स्टेशन उभारण्यात आलं. त्याच पद्धतीने ठाणे ते मुलुंडमध्ये एक स्टेशन तयार करण्यात येणार आहे. अगर हे सत्य असेल तर त्या स्टेशनला धर्मवीर आनंदगे साहेब यांचं नाव दिलं तर सगळ्या ठाणेकरांचं स्वप्न पूर्ण होईल. येत्या काळात ठाणे स्टेशनचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा, सुसज्ज कॉन्कोर्स आणि आगामी ठाणे मेट्रो थेट स्टेशनला जोडली जाणार आहे. मित्रांनो, ठाणे स्टेशन ही फक्त रेल्वे पकडण्याची जागा नाही, तर आपल्या इतिहासाचा एक जिवंत भाग आहे. ठाणे स्टेशनवरील तुमची एखादी आठवण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.